काय तुम्ही कधी केलेत का फक्त एक इन्ग्रेडियंट्सपासून पापड? आज मी बनवणार आहे फक्त बटाटापासून पापड आणि खूपच क्रिस्पी बनतात. एकदम ट्रेडिशनल रेसिपी आहे जो की झटपट आणि कमी साहित्यात कमी वेळेत बनवून तयार होते. खायला एकदम स्वादिष्ट आणि क्रिस्पी आहेत. सर्व पापड फिके पडतील. ज्यांनी हे पापड खाल्ले असतील त्यांना याचा टेस्ट तर माहीतच असेल. आणि आत्ता महाशिवरात्रीही आहे, त्यालाही तुम्ही बनवू शकता. एकदाच बनवा आणि एक वर्षभर खा. माझ्या चॅनलवरती तुम्हाला वाळवणीचे नवनवीन पदार्थ पाहायला भेटणार आहेत, तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे जे पण रेसिपी बनवेल ते तुमच्यापर्यंत पोचतील. तर चला आपण रेसिपी पाहूया. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वयंपाकघरात. आज आपण पाहणार आहोत बटाट्याचे पापड. तर चला मी इथं 1 किलोच्या आसपास बटाटे घेतलेले आहेत. तुम्हाला जेवढे बनवायचे असेल तेवढे घेऊ शकता. जे मोठे मोठे बटाटे आहेत त्याला असा कट मारून घ्यायचा, अर्धी अर्धी करायची, म्हणजे शिजताना व्यवस्थित शिजून निघतात. हे पहा असं केलेलं आहे. लाल बटाट्याचे पापड खूप मस्त बनतात. मी इथं सफेद घेतलेले आहेत, एकच लाल आलेला आहे. आता आपण कुकर घेऊया आणि कुकरमध्ये हे सर्व असं घालून घ्यायचे आहे. आणि पाणी एकदम थोडं घालायचं आहे, पाणी जास्त घालायचं नाही. हे पहा मी एकदम थोडं घातलेलं आहे. हे पहा एकदम थोडं पाणी घालायचं आहे. जास्त पाणी घातले की आपलं पापड छान होत नाहीत. याला 1 शिट्टी येऊन देणार आहे आणि 1 शिट्टी यायच्या टायमाला बंद करायची आहे, म्हणजे 2 शिट्टी होऊन द्यायच्या नाहीत. तर मी आता ही शिट्टी करून घेतलेली आहे, पहा निघलेली आहे. कमी फ्लेमवर मी 1 शिट्टी करून घेतलेली आहे आणि 1 शिट्टी यायच्या टायमाला बंद केलं होतं. गॅसची फ्लेम कमी ठेवून करायची, आणि जर गॅसची फ्लेम तुम्ही जर मोठी ठेवली तर 2 शिट्ट्या करा. तर आता काढून घेऊया याला. बटाटे गरम गरम आहेत तोपर्यंत साल काढून घ्यायची याची. हे पहा मी सर्व आता करून घेतलेले. आता मॅशरनं मॅश करायचे आहेत. सोलून घेतले, गरम गरम आहे ना तोपर्यंतच मॅशरनं मॅश करून घ्यायचे आहेत चांगले, म्हणजे मॅश होतात. थंड झालं ना मग मॅश होत नाहीत व्यवस्थित. चला तर आता सर्व मॅश करून घेऊया. हे मी आता मॅश करून घेतलेलं आहे. हे पहा मॅश करून घेतलेलं आहे. सर्वात पहिल्यांदा चिली फ्लेक्स घालणार आहे. तुम्ही याच्याऐवजी लाल मिरची पावडरही घालू शकता. जिरे घेतलेले आहेत. उपवासाला तुम्ही जिरे खात असाल तर जिरे घालू शकता. आणि सेंदा नमक घेतलेलं आहे, स्वादानुसार घालायचं आहे. हे सर्व आता आपण हातानंच मिक्स करून घ्यायचे. कोण कोण याची कोथिंबीर बी घालतं बारीक कट करून. तुम्हाला आवडत असेल, उपवासाला खात असाल तर घालू शकता. हे सर्व आता मिक्स करून घ्यायचे आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. हे मिक्स करून घेतलेलं आहे पहा व्यवस्थित. आपण आता पापड करून घेऊया. याला उन्हाची काही गरज नसते, फक्त आपण पंख्याच्या हवेलाही करू शकतो. एक दिवस पुन्हा ऊन दाखवलं तरी चालतंय. ते मी आता तेल घेतलेलं आहे. उपवासाला खातो तेच तेल घ्यायचं. 1 प्लेट घेतलेली आहे आणि थोडंसं हाताला तेल लावून आता आपण गोळे करून घ्यायचे आहेत. जेवढ्या आकाराचं तुम्हाला पापड पाहिजे तसं तुम्ही गोळे करून घेऊ शकता. हे पहा एवढा केलेला आहे मी. थोडंसं हाताला तेल लावून गोळे करून घ्यायचे, जास्तही तेल लावायचे नाही. आपण साठवणीसाठी पापड करून ठेवले पुन्हा तेलाचा वास येतो, त्यामुळे जास्तही तेल लावायचे नाही. असेच मी आता सर्व गोळे तयार करून घेते. इथे मी आता सर्व गोळे करून घेतलेले आहेत. याला आता साईडला ठेवूया. याशी पॉलिथिन एक घेतलेली आहे, तेल लावायचं आहे. अशी कट करून घ्या. मशीन नसली तरी आपण पन्नीवर असं पॉलिथिन घेऊन बनवू शकतो. असं सर्व पन्नीला असं तेल लावून घ्यायचे व्यवस्थित. आणि असा एक गोळा घ्यायचा, पॉलिथिन अशी ठेवायची आणि प्लेटनं असं दाबून घ्यायचं आहे. पुन्हा हातानं जेवढा तुम्हाला पाहिजे तेवढा असं करू शकता, नाही प्लेटनंच प्रेस करायचा. जेवढा मोठा पाहिजे, पातळ कसा पाहिजे तसा करू शकता. हे पहा
मी अजून उन्हात घातलेलं नाही पापड. हे उन्हात नाही घातलं तरी बनवताना चालतात. नंतर एक ऊन दावायचं, चांगलं वाळवून घ्यायचे. हवे ती सुकतात चांगले पापड. आणि हे पहा असं काढायचं आणि याला असं पलटी करून असं प्रेस करायचं आणि असं काढून घ्यायचं. छान बनतात असे. अजून एक करून दाखवते तुम्हाला, बनवून दाखवते. असं आपण पन्नीवरच ठेवायचा आणि वरून अशी पन्नी घालायची म्हणजे याच जाग्याला, आणि असं प्रेस करून घ्यायचं. आणि जेवढा मोठा पाहिजे तेवढा करायचा. आपल्याला पातळ जाड किती पाहिजे तसा करून घ्यायचा. असंही बेस्ट ऑप्शन आहे. तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं करू शकता. असे बोटाने करत गेले ना गोल, एकदम छान बनतात. आणि एकदम सोपी रेसिपी आहे. झटपट पापड बनवून तयार होतात. बटाट्याच्या पापड्याला काही हे नाही की मशीनच पाहिजे असं काही नाही. हे पहा असेही बनतात. म्हणून मी मशीननं बनवून दाखवलेले नाहीत, म्हटलं असं बनवून दाखवायचं. चला तर आता सर्व पापड बनवून घेऊया. हे पहा सर्व पापड मी बनवून घेतलेले आहेत. पंख्याच्या हवेला सुकवू शकता. एक दिवस फक्त ऊन लावायचं आहे. जर उन्हात जागा नसेल तर तुम्ही असं घरातही बनवू शकता. फक्त पंख्याची हवा खाली ठेवा आणि एक दिवस ऊन लावा चांगलं. चला तर आता उन्हाला आपण सुकवून घेणार आहोत एक दिवस. हे पापड मी एक दिवस उन्हाला छान वाळवून घेतलेले आहेत. हे पहा खूप छान बनलेले आहेत. चला तर आपण आता तळून घेणार आहोत. खूप छान वाळतात. एक दिवसात वाळून निघतात. ह्याला जास्त उन्हाची गरज नाही. सावलीला बसून करायचे आणि उन्हात एक दिवस वाळवायचे. चला आता तळून घेऊया. खूप छान बनतात. तेल तापलेलं आहे. तळून घ्यायचे आहेत पापड. आणि गॅसची फ्लेम मोठी ठेवू नका, कमी गॅसवर तळून घ्यायचे. खूप छान बनतात आणि झटपट बनणारे पापड आहेत. असं पूर्ण तेल नितळवून घ्यायचे पापडाचे, छान तळून निघतात. हे पहा तळायलाही वेळ जास्त लागत नाही आणि बनवायलाही वेळ जास्त लागत नाही. एकदम सोपी रेसिपी आहे पापडाची. ही फक्त तेल चांगलं नितळवून घ्यायचे आणि उभे करायचे. तळून झालं की उभे करून ठेवायचे, टोपलेट ठेवता नाही आपण. चला तर असेच मी तळून घेते आता. हे पहा मी आता तळून घेतलेले आहेत आणि खूप छान बनतात. कमी तेलकटी होत नाहीत. हे पहा खूप छान बनतात. एकदम कुरकुरीत बनलेले आहेत आणि कमी साहित्यात कमी वेळेत झटपट बनणारे पापड आहेत. नक्की ट्राय करून पहा. याला तुम्ही उपवासालाही खाऊ शकता कारण का तर बटाटा आहे आणि शेंगदाणा नमक आपण घातलेलं आहे. तर नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईपचं बटनही दाबा. तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.